विद्यार्थी मित्रांनो, आपण आज स्टँडर्ड 8चा प्रॅक्टिस सेट 12.1 याचा क्वेश्चन नंबर 2 बघणार आहोत. आपण मागच्या पार्टमध्ये क्वेश्चन नंबर 1 बघितला आहे. तर आता बघूया क्वेश्चन नंबर 2चा क्वेश्चन काय आहे. सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन्स. आता इथे फर्स्ट इक्वेशन दिले 70p - 2 = 49. हे फर्स्ट एक्झाम्पल आहे त्याचं. तर आता आपल्याला बघा, या इक्वेशनमध्ये आपल्याला पीची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे. मग पीची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला ही व्हॅल्यू कट करावी लागेल, ही व्हॅल्यू ही आपल्याला कट करावी लागेल. आता इथे -2 आहे, तर आपल्याला इथे अपोजिट साईन घेऊन तीच संख्या घेऊन आणि ते दोघी नंबर्स कट करावे लागतील. पण जेव्हा आपण लेफ्ट हँड साईडला जी प्रक्रिया करतो तीच क्रिया आपल्याला काय करायची आहे, राईट हँड साईडला देखील करायची आहे. चला तर मग आपण एक्झाम्पल सॉल्व करूया. सोल्युशन इक्वल्स टू, आता ॲडिंग 2 ऑन बोथ साइड. ठीक आहे. नंतर आता आपण आपले इक्वेशन जे आहे 70p - 2 प्लस ॲडिशन करायची म्हणून +2 घेतला. हा इथे -2 आहे, आपण +2 घेतला. इक्वल्स टू इथे पण काय येईल, 49 + 2 येईल. ठीक आहे. मग इथे काय प्रक्रिया होणार आहे, इथे हा -2 कट होईल, इथे +2 कट होऊन जाईल. मग इथे काय येईल, देअरफॉर 70p, लेफ्ट हँड साईडला फक्त 70p रिमेनिंग आहे. सेकंड इकडे येईल 49 + 2 किती येतात, 51 येतात. मग आता काय करायचं आहे, 70 ने 51 हा डिवाइड होईल आणि ह्या दोघांमध्ये काय होईल, डिवायडेशनच होईल. मग डिवाइड बोथ साईड, म्हणजे ह्या क्रियेमध्ये हा 70 कट होऊन जातो आणि ही व्हॅल्यू कट होऊन आपल्याला पीची व्हॅल्यू मिळत असते. मग डिवायडिंग बोथ साईड 70. मग देअरफॉर 70p / 70 इक्वल्स टू 51/70 आहे. ठीक आहे. हा कट होऊन जाईल, हा न्यूमरेटर डिनॉमिनेटर कट होईल. हा 71 × 70, 73 × 51. मग इथे p = 3 ही आपल्याला व्हॅल्यू मिळते. ठीक आहे. सेकंड नंबरचं एक्झाम्पल आहे 2m + 7 = 9. ठीक आहे. आता इथे जो आहे mची व्हॅल्यू फाइंड आउट करायची, इथे +7 आहे, तर आपल्याला इथे -7 काय करावं लागेल, इथे घ्यावं लागेल. म्हणजे मायनस + अपोजिट साईन व्हॅल्यू आली तर ती आपल्याला कट करता येईल. मग इथे येईल सबस्ट्रॅक्ट 7 ऑन बोथ साइड. ठीक आहे. मग इथे 2m + 7 - 7 = 9 - 7 करावं लागेल. मग इथे आपलं आन्सर येतं, हे +7 - 7 कट होतात. ओन्ली 2m = 9 मधून 5 गेल्यावर इथे उरतात 2. आता इथे सेम व्हॅल्यू आली आहे. मग आता आपण काय करायचं, डिवायडिंग बाय 2 ऑन बोथ साइड. ठीक आहे. देअरफॉर 2m / 2 इक्वल्स टू 2/2. 2 × 2 येतो आणि हा 2 हा डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरचा 2 कट होतो. इथे m = 1. mची व्हॅल्यू येते आपली 1. ठीक आहे. तर सोपं आहे ना. आता आपलं थर्ड नंबरचं एक्झाम्पल आहे. आता इथे जे आहे आपल्याला 3x + 12 दिलेला आहे, इक्वल्स टू 2x + 4. आता दोन्ही साईडला व्हेरिएबल्स पण आहेत आणि व्हॅल्यूज पण आहेत. तर आपण काय करू, जे व्हेरिएबलसोबत व्हॅल्यूज आहेत ते एक साईडला घेऊ आणि जे फक्त नंबर्स आहेत ते एक साईडला घेऊन आणि हे एक्झाम्पल आपलं सॉल्व होऊन जाईल. इथे 3x, आता इथे हा +2 आहे, इकडे जाताना हा -2 होईल, इक्वल्स टू, आता हा 4 ॲज इट इज येईल आणि इथे हा +12 इकडे जाताना हा -12 होईल. ठीक आहे. हां, सॉरी, इथे मायनस साईन आहे.
हा -4 येतो. ठीक आहे. मग आता या दोघांचा सबस्ट्रॅक्शन केला, 3x मधून 2x केल्यावर फक्त x उरतो, म्हणजे 1 व्हॅल्यू येते. ते आपण एक्सने हे करू, डिनोट करू. आणि मायनस मायनस या दोघांची काय होणार आहे, प्लस. मग इथे मोठ्या संख्येचं चिन्ह देऊ आणि इथे 16 व्हॅल्यू येईल. मग आपल्याला x = किती आले, -16. ठीक आहे. आता 4th नंबरचं एक्झाम्पल आहे 5 in bracket x - 3 = 3 in bracket x + 2. ठीक आहे. आता इथे पण तेच करणार आहोत आपण. आधी या संख्येने ब्रॅकेट्सला आपण मल्टिप्लाय करून घेऊया. 5 × x 5x, 5 × 3 15 = 3 × x 3x, 3 × 2 इथे 6 येईल. मग आता आपण व्हेरिएबलसोबत आलेल्या व्हॅल्यू एक साईडला घेऊया. 5x आणि इथे -3x होईल. हा इकडे मायनस, इकडे जाताना हा प्लस होईल. मग हा जसा तसा घ्यायचा ॲज इट इज, +6 आणि इथे +15 येतील. ठीक आहे. मग आपली इथे व्हॅल्यू काय येते, 5x मधून 3x केले, इथे 2x उरतात = आता 15 + 6 केल्यावरती इथे किती येतात, 21. मग आता डिवाइड 2 ऑन बोथ साईड. आता 22ने काय करणार आहे, आपण दोन्ही साईडला डिवाइड करणार आहे. डिवाइड 2 ऑन बोथ साईड. ठीक आहे. मग इकडे काय येईल, 2x/2 = 21/2. आता 21ने 2ने 21ला पूर्णपणे डिवाइड होत नाही, म्हणून आपण हा 2 कट करू आणि x = 21/2 ही आपली एक्सची व्हॅल्यू येते. ठीक आहे. 9x/8 + 1 = 10. आता हे फ्रॅक्शनमध्ये आलेलं आहे. आता आपण हे सॉल्व करूया. सबस्ट्रॅक्टिंग ऑन बोथ साईड कशाने, तर 1ने. सबस्ट्रॅक्टिंग 1 ऑन बोथ साईड. Therefore 9x/8 + 1 - 1 = 10 - 1 येईल. मग इथे आपला आन्सर काय, तर 9x/8 = 9. हे प्लस मायनस कट होईल, 10मधून 1 गेल्यावर फक्त 9 उरतो. मग आपण इथे घेऊ मल्टिप्लाईंग 8 ऑन बोथ साईड. इथे डिवाइडला हा 8 आहे. मग मल्टिप्लाईंग, हा डिवाइडला असल्यामुळे आपण मल्टिप्लिकेशनला घेणार आहोत. मग इथे येईल 9x/8 × 8 = 9 × 8. मग इथे हा कट होऊन जाईल, हा कट होईल. ठीक आहे. आणि मग इथे उरतात किती, 9x = 9×8 = 72 येतात. मग इथे येईल डिवायडिंग 9 ऑन बोथ साईड. Therefore 9x/9 = 72/9 येतं. ठीक आहे. मग डिनॉमिनेटर न्यूमरेटरचा 9 कट होईल, 9 × 1 = 9, 9×8 = 78. मग इथे येईल therefore x = 8. एक्सची व्हॅल्यू किती आली आपली, 8 आली. ठीक आहे. 6 नंबरचं एक्झाम्पल आहे y/7 + y - 4/3 = 2. तर आता याला डिनॉमिनेटरला 7 आणि 3 आहेत. आपल्याला हे दोघंही नंबर्स नको आहेत, आपल्याला वायची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर मग आता 7 × 3 = 21 होतात. मग आपण काय करणार आहे, आता 21ने ह्या प्रत्येक जे टर्म आहे त्या टर्मला आपण काय करणार आहे, मल्टिप्लाय करणार आहे. मग आपण इथे लिहूया मल्टिप्लाय 21 ऑन बोथ साईड. मग इथे y/7 × 21.
प्लस वाय मायनस 4/3 इंटू 21 इक्वल्स टू 2 इंटू 21. आता इथे 21 घेतला म्हणजे हे दोन्ही काय होतील, कट होऊन जातील. ठीक आहे, मग आपल्या इथे काय उरतो, 7 1 जा 7, 7 3 जा 21, 3 1 जा 3, 3 7 जा 21. ठीक आहे, मग आता इथे काय येईल, 3 इंटू वाय हा 3y येईल, प्लस इथे काय येईल वाय मायनस 4 आणि हा 7 हा मल्टिप्लायला येईल इक्वल्स टू, आता 21 2 जा 42 येतं. ठीक आहे, पुढची स्टेप घेऊया आपण आता. या 7ने यांना मल्टिप्लाय करूया. 3y प्लस 7y मायनस 7 4 जा 28 इक्वल्स टू 42. या दोघांचे आपण प्लस करून घेऊ, दोघं व्हेरिएबल्सची. इथे येईल 10y मायनस 28 इक्वल्स टू 42. मग आता हा 28 आहे, हा ॲडिंग 28 ऑन बोथ साईड करूया आपण. 28 ऑन बोथ साईड. ठीक आहे, मग 10y मायनस 28 प्लस 28 इक्वल्स टू 42 प्लस 28 येईल. ठीक आहे, हे मायनस प्लसच्या व्हॅल्यू कट होतील. इथे फक्त 10y इक्वल्स टू हे 0 तो 1 येतो, 4 6 आणि 70 येतात. ठीक आहे, मग इथे डिवायडिंग बाय 10 ऑन बोथ साईड. इथे येईल देअरफॉर 10y अपॉन 10 इंटू 70/10. 10 1 जा 10, 10 7 जा 70, 10 कट होतात. मग इथे येतं y इक्वल्स टू 7. इथे आपला आन्सर येतं y इक्वल्स टू 7. yची व्हॅल्यू येते 7. समजलं तर मग 7 नंबरचं एक्झाम्पल आहे 13x मायनस 5 इक्वल्स टू 3/2. ठीक आहे, आता आपण याला काय करणार आहे, हा डिनॉमिनेटरचा 2 कट करण्यासाठी आपण काय करू, मल्टिप्लाइंग ऑन बोथ साइड 2. मल्टिप्लाय 2 ऑन बोथ साइड. ठीक आहे, मग इथे येईल 30x इंटू 2 मायनस 5 इंटू 2 इक्वल्स टू 3/2 इंटू 2. हे दोघं कट होऊन जातील, डिनॉमिनेटरचा आणि मल्टिप्लिकेशनचा. पुढची स्टेप येईल आपली 30 इंटू 2 26x मायनस 5 इंटू 2 10 इक्वल्स टू 3. आता ॲडिंग 10 ऑन बोथ साईड इथे येतं. ठीक आहे, इथे येईल 26x मायनस 10 प्लस 10 इक्वल्स टू 3 प्लस 10. हे प्लस मायनस कट होतील. पुढची स्टेप येईल 26x इक्वल्स टू 30. ठीक आहे, आता डिवाइड 26 ऑन बोथ साइड. Therefore 26x upon 26 इक्वल्स टू 13/26. मग हे दोघं न्यूमरेटर डिनॉमिनेटर कट होतील. 31 जा 30, 32 जा 26. देअरफॉर x इक्वल्स टू 2 ही आपली एक्सची व्हॅल्यू मिळते. ठीक आहे, सोपं आहे ना. क्वेश्चन नंबर 8 आहे 3 इन ब्रॅकेट y प्लस 8 इक्वल्स टू 10. सेकंड ब्रॅकेटमध्ये आहे y मायनस 4 प्लस 8. ठीक आहे, आता आपण काय करणार आहोत, ह्या टर्मने ह्या टर्मला मल्टिप्लाय करून घेणार आहोत. ठीक आहे, मग 3 इंटू y 3y प्लस 3 2 जा 24 येतील. ठीक आहे, 10 इंटू y 10y मायनस 40
प्लस हे 8 ॲज इट इज येतील. 10 × 4 40 येतील. ठीक आहे. आता आपण व्हेरिएबल्सच्या टर्म्स ज्या आहोत त्या एक साईडला घेऊन घेणार आहोत. 3y ही प्लस आहे, इकडे मायनस होईल. 10y इक्वल टू हे किती होतील मग? हे मायनस आहे, हे प्लस आहे, तर मग इथे हे 24 इकडे प्लस आहेत, ते तिकडे जाताना मायनस होतील. आता आपण इथे -32 घेऊया. 40मधून 8 गेले 32 आणि मायनस इथे 24 येतील. ठीक आहे, इकडच्या साईडचे. आता 10मधून 3 गेल्यावरती किती उरतात आपले? 7y इक्वल्स टू, आता यांची काय होणार आहे? प्लस होईल. 6 आणि 5 56 होतात. ठीक आहे. आता बोथ साईड आर, आता याच्या पण मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस आहे, याच्या पण मोठ्या संख्येचं चिन्ह मायनस आहे. मग इथे बोथ साईड्स आर मायनस साईन, ते आपण कट करून घेऊया. हे कट होईल, हे कट होईल. मग टर्म राहते काय आपली? 7y इक्वल्स टू 56 येतात. मग डिवायडिंग 7 ऑन बोथ साईड. ठीक आहे. इथे 7y/7 इक्वल्स टू 56/7. तर 7 7 हे कट होऊन जातील. 7 1 7, 7 8 56. देअरफॉर y इक्वल्स टू 8 हे आपलं असणार आहे yची व्हॅल्यू. ठीक आहे. आता आपल्याला x - 9/x - 5 इक्वल्स टू 5/7. तर मग आता आपण हे कसं सॉल्व करणार आहोत? आता हे आपण क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घेऊया. x - 9 × 7 इक्वल्स टू 5 × x - 5. आता या संख्येने आपण या ब्रॅकेट्सला मल्टिप्लाय करूया. 7 × x 7x, 7 × 9 63 इक्वल टू 5 × x 5x आणि इथे 5 × 5 25 येतात. आता व्हेरिएबल्सवाले आपण जवळ घेऊन घेऊया आणि हे -25 इथे +63 होईल. इकडे मायनस आहे, इकडे जाताना प्लस होईल आणि हा मायनस आपण ॲज इट इज घेतला. इथे उरतात 2x इक्वल्स टू, आता याच्यात सबस्ट्रॅक्शन होईल. ठीक आहे. मायनस प्लसमध्ये मायनसच होईल. 5मधून 3 गेले 2 उरतात. 6मधून 2 गेल्यावर इथे आपले 38 येतात. ठीक आहे. मग आता आपण इथे घेणार आहोत एक्सची व्हॅल्यू काढण्यासाठी 38/2 येतील. आता 2 1 2 येईल इथे आणि 2 4 सॉरी इथे 1 येतो. 2 9 18. देअरफॉर एक्सची व्हॅल्यू येते मग 90. 10 नंबरचं एक्झाम्पल आहे y - 4/3 प्लस 3y इक्वल्स टू 4. ठीक आहे. मल्टिप्लाय ऑन बोथ साईड 3ने. 3 ऑन बोथ साईड. ठीक आहे. इथे इक्वल्स टू y - 4/3 × 3 प्लस 3y × 3 इक्वल्स टू 4 × 3. आपण 3 का घेतला? इथे डिनॉमिनेटरला 3 आहे, इथे मल्टिप्लायला पण 3 आहे. 3 जर घेतला तर मग ह्या व्हॅल्यूज आपल्याला कट व्हायला सोप्या जातील. हा कट झाला, हा कट झाला. ठीक आहे. मग आता आपण पुढे यांचं सॉल्व करून घेऊया. इथे y - 4 इक्वल्स टू 3 3 9y, सॉरी इथे प्लसचं साईन आहे, इक्वल्स टू 4 × 3 12 येतात. ठीक आहे. आता हा y आणि हा 9y आपण यांचं काय करणार आहोत? ॲडिशन करून घेऊ. इथे 10y येतो -4 इक्वल्स टू 12. मग इथे ॲडिंग 4 ऑन बोथ साईड. इथे -4 आहे म्हणून आपल्याला ॲडिशन घ्यायची. इथे ॲडिंग ठीक आहे. इथे येईल 10y - 4 प्लस 4 इक्वल्स टू 12 प्लस 4.
ठीक आहे. हे मायनस प्लस कट होतील, इथे फक्त 10y इक्वल्स टू इथे किती येतात मग 16. आता इथे येईल डिवाइड 10 ऑन बोथ साइड. ठीक आहे. आता इथे येईल 10y अपॉन 10 इक्वल्स टू 16 अपॉन 10 येतील. आता हा आपण काय करूया, हे वाय कट झाले, इथे येतात y इक्वल्स टू 16 अपॉन 10. आता हे दोघं जे नंबर आहेत ते 2ने डिव्हिजिबल आहेत, म्हणजे 2 5 जा 10 आणि 2 8 जा 16. मग इथे yची व्हॅल्यू काय येते 8 अपॉन 5. ठीक आहे, समजलं. 11 नंबरचं एक्झाम्पल आहे b प्लस इन ब्रॅकेट b प्लस 1 प्लस सेकंड ब्रॅकेट b प्लस 2 अपॉन 4 इक्वल्स टू 21. आता इथे डिवाइडला 4 आहे, तर आपण काय करू, इथे मल्टिप्लायला बोथ साईडला 4 घेऊन घेऊया. म्हणून इथे मल्टिप्लाय 4 ऑन बोथ साइड b प्लस 1 प्लस b प्लस 2 इंटू 4 अपॉन 4 इक्वल्स टू 21 इंटू 4. ठीक आहे. हे 4 कट होईल, हा 4 कट होईल. आता 21 4 जार b प्लस 1 प्लस b प्लस 2 इक्वल्स टू 21 4 जा 84. आता आपण ह्याला काय करणार आहोत, ब्रॅकेटच्या बाहेर काढून घेणार आहोत. b प्लस 1 प्लस b प्लस 2. मग आता हे जे बी आहेत आपण यांची प्लस करूया. 1 2 3b येतात. मग इथे काय येईल आपलं 3b प्लस हा 1 आणि हे 2 ते 3 येतात. ठीक आहे. मग इथे येतात 84. आणि इथे काय करणार आहात, आता हा प्लस 3 आहे, तर आपण आता सबस्ट्रॅक्टिंग 3 ऑन बोथ साइड. ठीक आहे. मग आता आपण 3b प्लस 3 मायनस 3 इक्वल्स टू 84 मायनस 3. हे प्लस मायनसचे कट झाले. 3b 81 येतात इथे. ओके. आता इथे येईल डिवाइड 3 ऑन बोथ साइड. ठीक आहे. मग इथे 3b अपॉन 3 इक्वल्स टू 81 अपॉन 3 हे कट झाले. इथे 3 1 जा 3 3 2 जा 6 येतात. 2 जा 6 इथे 2 उरतात. 3 7 जा 21 ते 7 येतात. ठीक आहे. 27 येतात. मग देअरफॉर b इक्वल्स टू 27 ही व्हॅल्यू आपल्याला मिळते. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, सोपं होतं ना. असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा. थँक्यू. भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये.